नमस्कार, मी अश्विनी पाटील. औकारिका हा शब्द जो आहे ना, तो स्वच्छतेचा शब्द जो आहे, स्वच्छता ह्याच्यावरच हा पिक्चर काढला गेलेला आहे. ह्या पिक्चर मध्ये असं दाखवलेलं आहे की आपण आपल्या घरामध्ये किती चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवतो. आपण किती चांगले स्वच्छ, सगळ्या गोष्टी स्वच्छता एकदम स्वच्छ सुंदर भारत स्वच्छ ठेवता, तसा तुमचा परिसर स्वच्छ आहे का? तसा आपण पण आपला परिसर, आजूबाजू, आपण सगळ्या जो परिसर आहे आपल्या आजूबाजूला, तो पण आपण एकदम स्वच्छ ठेवायला पाहिजे. मी या माध्यमातून हे सांगू इच्छिते की आपण लहान मुलांना हा पिक्चर दाखवायला पाहिजे. लहानपासनं तर मोठ्यांपर्यंत, वयोवृद्ध, सगळ्यांना टोटली सगळ्यांना हा मूवी दाखवायला पाहिजे. आणि मला तर मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या प्रकारे ऍड दाखवता, तुम्ही टीव्ही मध्ये ऍड दाखवता, तुम्ही लाखो करोड तुम्ही पैसे खर्च करतात, त्याच्यापेक्षा ते पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही इथं शाळेमध्ये मुलांना हा पिक्चर दाखवण्यात यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यांनी टोटल म्हणजे स्वच्छताचं भान ठेवायला पाहिजे की आपण कुठं बॉटल पाणी पिऊन आपण ट्रेन मधनं बाहेर फेकतो, बस मधनं बाहेर फेकतो, आपण जिथं गेलो तिथं आपण कचरा करतो, सगळ्या गोष्टीचं आपण घाण करतो. सगळ्या गोष्टी हे प्रत्येक नागरिकाला, भारताच्या प्रत्येक नागरिकाला हे कळायला पाहिजे की आपण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे. प्लस की लहान मुलांना सुद्धा हे कळायला पाहिजे की हा कचरा इथं पडलेला आहे, हा उचलून आपण डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे. आपण लहान मुलांकडे कचरा देतो आणि ते लहान मुलं कुठेही फेकून येतात. हे असं न करता, मेन तर जे कामगार लोक आहेत ते पगारासाठी काम करतात असं नाही, पण ते पण आज नागरिक आहेत, आपण पण नागरिक आहोत. की आपल्याला आपल्या छोट्या डस्टबिन मध्ये सुद्धा एवढे घाण वाटते की कचरा किती घाणेरडा आहे. ओला कचरा, सुका कचरा आपण सगळे मिक्स करतो. ज्या वेळेला ते लोक कचरा घ्यायला येतात, ज्या वेळेला त्या गाडीमध्ये ते मास्क बांधून, स्टॉल बांधून ते कचरा वेगळा करतात, तेव्हा त्यांना किती घाण वाटत असेल. आपल्याला छोटा कचरा असून सुद्धा आपल्याला एवढी घाण वाटते आपल्या डस्टबिन मध्ये, तर त्या लोकांना किती घाण वाटत असेल. तर ह्या गोष्टीचं दखल सगळ्या नागरिकांनी घ्यायला पाहिजे. खूप सुंदर मूवी आहे. त्या मूवी मधले जे ऍक्टर लोक आहेत त्यांनी पण खूप सुंदर प्रकारचं काम केलेलं आहे मूवी मध्ये. काय तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या जाहिरातीवर खूप खर्च करतात. ते खर्च न करता हा चित्रपट शाळेत, स्लम एरियामध्ये दाखवण्यात यावा. हा चित्रपट अगर शाळेत दाखवला तर मुलावर परिणाम काय पडेल? मुलांना जर हा पिक्चर दाखवला तर मुलांवर तर चांगलाच परिणाम होणार आहे ना. की कचरा कुठल्या जागेवर, कुठल्या डस्टबिन मध्ये, ओला कचरा कुठं टाकायचा, स्वच्छतेविषयी त्यांना स्वच्छता अभियान त्यांनी राबवायला पाहिजे. त्यांनी खरं तर की मुलांना ड्राय कचरा कुठे टाकायला पाहिजे, ओला कचरा कुठे टाकायला पाहिजे, की असं काही न खाता बिस्किटचे पुढे चॉकलेट खाताना सुद्धा रस्त्यावर नाही टाकायला पाहिजे. हे मुलांना आवर्जून ह्या पिक्चरच्या माध्यमातून शिकवलं जाईल किंवा दाखवलं जायला पाहिजे, हे माझं असं म्हणणं आहे. चित्रपट बघून लोकांमध्ये बदल होईल का? होईल 101% होणार आहे. हा पिक्चर पूर्ण भारतामध्ये, पूर्ण वर्ल्ड मध्ये हा पिक्चर दाखवला जायला पाहिजे असं मला वाटतं.